तयार झाला आहे आपला खट्टा मिठा गोड असा बुंदी रायता। ज्या दिवशी घरात नॉनव्हेज असतं त्या दिवशी माझ्याकडे हा बुंदी रायता बनतोच। तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते बुंदी रायता। त्यासाठी मी इकडे 200 ग्राम दही घेतलेलं आहे। इकडे बडीसोप, जिरं आणि 5 ते 6 काळी मिरी घेतलेले ते भाजून घेतलेले आहेत। याची आपण पूड करूया। इकडे आहे मीठ, काळं मीठ आणि 2 चमचे साखर। ही आहे तिखट बुंदी आणि खारी बुंदी। तर आपण आता बनवायला सुरुवात करूया। आता आपण बुंदीचा रायता बनवायला सुरुवात करूया। दह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, थोडंसं दही पातळ करूया आणि ते छान असं मऊ करून घेऊया, मिक्स करून घेऊया। दही मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी जे मसाले वाटून घेतले होते, जिरे, मिरी आणि बडीसोप, त्याची पावडर केलेली आहे, ती घालूया। छान मिक्स करून घेऊया। नंतर घेतलेलं आहे आपण मीठ, साखर, हेही मिक्स करूया आणि छान फेटून घेऊया। तयार झाला आपला मसाला। छान फेटून घेऊया, मिक्स झालं पाहिजे। दही मसाले छान फेटून झालेले आहेत। त्याच्यामध्ये घालूया आपण बुंदी। ही तिखट बुंदी आहे आणि ही मिठाची बुंदी आहे। तर दोन्ही बुंदी मी विकत आणलेल्या आहेत। आपण हे घरीही करू शकतो, मी एरवी करते, पण आता हे मी आज विकत आणलेली आहे। तर आपण ती दही बुंदी घालूया, छान मिक्स करून घेऊया। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। काही जण बुंदी गरम पाण्यात भिजवून ओली करून टाकतात, मी तसं नाही टाकणार आहे। मी अशीच कोरडी टाकते, कारण नंतर ती दह्यामध्ये पूर्णपणे भिजून ती फुगून येणार आहे। त्यामुळे मी याच पद्धतीने बनवते। छान तयार झालेलं आहे। आता आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आणि इकडे माझ्याकडे लाल तिखट आहे, ते फक्त चिमटीभर, असं छान दिसतं। बस तयार झाला आपला बुंदी रायता।